आजपर्यंत कधीही खाल्ला नसेल असा दुधी भोपळ्याचा चटकदार आंबट चिंबट पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी थोडासा दुधी बारीक चिरून घ्यायचा. कुकरमध्ये तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. चिरलेला भोपळा टाकायचा. एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. डाळ शिजेल इतपत पाणी टाकायचं. थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकायचं. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या बारीक गॅसवरती. 4 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजते. व्यवस्थित पळीनं हटून घ्यायचं. त्यानंतर फोडणीसाठी 4-5 हिरवी मिरची तेल टाकून खमंग भाजून घ्यायचं. कोथिंबीर, 8-9 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घ्यायचं. कढईमध्ये तेल छान गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करायची. वाटलेलं सर्व वाटण टाकायचं. थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग टाकायचं. लसूण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. शिजवलेली सर्व डाळ यामध्ये टाकायची. व्यवस्थित मिक्स करायचं. जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसार गरम पाणी टाकायचं. चिंचेचा कोळ टाकायचा. चवीनुसार मीठ, भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा. व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 मिनिट आमटीला उकळी आणायची. तर इथे चटकदार दुधी भोपळ्याची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडला